हो निश्चितपणे मालेगाव हे अतिरेक्यांचं एक केंद्र झालेलं आहे. मालेगाव हे बांगलादेशीचा आश्रयस्थान झालेलं आहे. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त बोगस जन्म प्रमाणपत्र मालेगावला देण्यात आले. एवढ्या लोकांना सुमारे 1100 लोकांना अटक झाली, जामिनावर सोडलं. तर देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणी कोणी निवडून आलं बांगलादेशीच्या मतांच्या आधारावर, तर त्यामुळे देशाच्या सुरक्षेची समझोता होणार नाही. सर एक गंभीर आरोप करताय की अतिरेकी आणि बांगलादेशी. तुम्ही दोघं बोलून घ्या. सेम प्रश्न आहे, एकच प्रश्न आहे. आपल्या चौकशीत अतिरेकी आणि बांगलादेशी आढळून आले का? चौकशीत त्या निष्पन्न झाला? हा गंभीर आरोप आहे सर. मालेगाववरती गंभीर स्वरूपाचा आरोप आहे. केंद्र बोलते मालेगाव झालं. हो, मी पुन्हा एकदा सांगतोय, 4400 लोकांना पोलिसांनी, महापालिका व तहसीलदारनी त्यांचे अर्ज दिलेले जन्म प्रमाणपत्र रद्द केले, परत घेतले. हे 4400 लोक किंवा त्यांच्या वतीने अनेक पॉलिटिकल लीडर त्यांनी पण याचिका दाखल केली, पण एकाही बाजूनी कोर्टाने आतापर्यंत एक शब्दही होकार दिला नाही. पुन्हा ऐकायचं. आणि हे 4400 लोक जे आहे, यापैकी एकानेही त्यांचा भारतात जन्म झालेला आहे एक कागद दिलेला नाही. जर ते भारतीय नाही एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे. मग तो बांगलादेशी असो, रोहिंग्या असो, की पाकिस्तानचा असो, की अफगाणिस्तानचा असो, की डायरेक्ट वरून आलेला असो, तो भारतीय नाही. हे देशाच्या सुरक्षेसाठी समजोता आहे. तो एका प्रकाराने अतिरेकी आहे, कारण की त्यांनी बनावट करून, खोटे कागदपत्र देऊन, भ्रष्टाचाराने, फसवणुकीने जन्म प्रमाणपत्र प्राप्त केलं. हे देशासाठी अतिरेकच आहे. धन्यवाद. सर